नमस्कार मित्रांनो, मी संतोष सर्वदे. मित्रांनो, सरकारी DNA मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की 30 एप्रिलपर्यंत कोणकोणत्या गोष्टींचे अलर्ट आहेत आणि शेवटची मुदत कोणती आहे. मी या व्हिडिओमध्ये 4 गोष्टी कंप्लीट करणार आहे आणि त्यांची मुदत 30 एप्रिल असून एखाद्या गोष्टींची मुदत वाढलेली आहे. तर आपण ते कोणकोणत्या गोष्टी आहेत किंवा ते कोणकोणते विषय आहेत त्या विषय आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरू करूया. पहिला विषय आहे RT. तर RT आपणास माहीतच आहे की RT म्हणजे प्रायव्हेट शाळांमध्ये 25% हा कोटा असतो वंचित घटकांना. तर याची लॉटरी ही 10/4/2026 रोजी निघाली होती. याची मुदत ही 20/4/2026 होती ॲडमिशन घेण्याची. मात्र आता ही मुदत वाढून 30/4/2026 केली आहे. तर मित्रांनो, आपला पहिला विषय आहे RT. तर RTची ही आपणास ॲडमिशन घेण्याची शेवटची मुदत 30/4/2026 आहे. आपण डॅशबोर्डवरती बघू शकाल की इथे टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन दिले आहेत 2,89,286. सिलेक्शन्स हे 1,05,811 आणि वेटिंगमध्ये 86,034 पालक आहेत. आणि ॲडमिटेड म्हणजे आत्तापर्यंत 66,148 यांनी ॲडमिशन घेतले आहे. हा आकडा झपाट्याने वाढत आहे. फक्त 18 ते 19 हजारच वेटिंगमध्ये पालक शिल्लक आहेत आणि मुदत 2 दिवस आहे. तर पालक वर्गांनो, आपण लगबग करायची आहे आणि या 2 दिवसामध्ये आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर हा आपला पहिला विषय होता की RT ॲडमिशन 2026-27. RT ॲडमिशनसाठी शेवटची मुदत, ॲडमिशन पूर्ण करण्याची शेवटची मुदत ही 30/4/2026 आहे. तर इथे आपण बघू शकाल की स्क्रीनवरती आपणास दिसून जाईल. तर 10 एप्रिलला लॉटरी निघाली होती आणि अर्ज म्हणजे ॲडमिशनची तारीख ही 30 एप्रिल आहे. या पण डॅशबोर्डवर आपणास दिसून जाईल आणि इथे आपणास RTच्या डॅशबोर्डवरती दिसून जाईल. तर चला आपण आपल्या दुसऱ्या विषयाकडे वळूया. तर आपला दुसरा विषय आहे जो 30 एप्रिलपर्यंत आपणास पूर्ण करायचा आहे. तर तो आहे म्हणजे लाडकी बहीण. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची eKYC पूर्ण करण्याची मुदत ही 30 एप्रिल 2026 आहे. महाराष्ट्र सरकारने स्पष्ट संकेत दिले आहेत की ज्या ज्या लाडक्या बहिणींची eKYC चुकली आहे, अशा बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत आणि त्यांना त्यांची KYC चुकल्यामुळे लाभ मिळणे बंद झाले आहे. लाडक्या बहिणींनो, जर आपणास आपले लाभ पुढे कंटिन्यू सुरू ठेवायचे असतील तर या पुढील 2 दिवसांमध्ये म्हणजे आज 29 तारीख आहे, आज 29 आणि उद्या 30, या 30 एप्रिल 2026 पर्यंत आपणास ही eKYC पूर्ण करायची आहे. जर आपण 30 एप्रिलपर्यंत eKYC पूर्ण केली नाही तर आपणास महिन्याला मिळणारे 1500चा हप्ता पूर्ण बंद होऊन जाईल. याच्यासाठी आपण गडबड करायची आहे आणि आपली eKYC आजच्या आज किंवा उद्या पूर्ण करायची आहे. तर मित्रांनो, आपला तिसरा विषय आहे हा विद्यार्थी वर्गांना आणि पालक वर्गांना अतिशय महत्त्वाचा विषय आहे की 11वी ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया. जे विद्यार्थी आता 10वीला आहेत आणि ते नंतर जे विद्यार्थी 11वी आर्ट, सायन्स किंवा कॉमर्सला ॲडमिशन घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना ही सूचना आहे आणि पालक वर्गांनी ही या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. तर आपण इथे पाहू शकाल, जर आपला निकाल लागला नसला तरी सुद्धा आपण 11वीसाठी ॲडमिशनचा पार्ट 1 भरायचा आहे आणि हा पार्ट 1 भरण्याची सुरुवात आपणास ही सुरुवाती 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू झाली होती आणि शेवटची मुदत ही 30 एप्रिल संध्याकाळी 5 वाजता संपेल. इथे आपण बघू शकाल की जाहिरात नोटिफिकेशन ही 9/4/2026 रोजी निघाली होती
द स्टुडंट रजिस्ट्रेशन प्रोसेस विल बिगिन फ्रॉम 10th April at 10 AM till 13th April at 5 PM. म्हणजे हे पोर्टल आपला 11वीचा पार्ट 1 भरण्यासाठी 30 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी स्टुडंट रजिस्ट्रेशन करून आपला पार्ट 1 पूर्ण करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली ॲडमिशन प्रक्रिया ही सुरळीत होऊ शकेल. इथे आपण बघू शकाल, इथे नंबर ऑफ कॉलेज दिसत आहेत आणि इथे नंबर ऑफ स्टुडंट रजिस्टर्ड दिसत आहेत. तर इथे आत्तापर्यंत 6,11,516 विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे. आणि आपण जर 11वी सायन्स, आर्ट किंवा कॉमर्सला प्रवेश घेऊ इच्छित असाल तर आपण आपली नोंदणी आज किंवा उद्या पूर्ण करायची आहे. याची पण शेवटची मुदत ही 30 एप्रिल 2026 आहे. तर आपण आता आपला शेवटचा विषय बघूया की म्हाडासाठी लॉटरी. तर मुंबईतील 2,740 घरांसाठी म्हाडा लॉटरी काढत असते आणि याची अर्जाची अंतिम मुदत ही 14 मे 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अंतिम सोडत 5 जून 2026 रोजी होणार आहे. अर्ज प्रक्रिया ही 30 मार्च 2026 रोजी सुरू झाली होती. आणि आपण पाहू शकाल, जरी इथे अंतिम मुदत ही 14 मे 2026 दिसत असली तरी काल ही मुदत 29 एप्रिल 2026 होती. म्हणजे म्हाडाने देखील आपणास म्हाडाच्या लॉटरीमधून जर घरासाठी आपण अर्ज करत असाल आणि आपणास एक घराची आवश्यकता असेल तर आपण इकडे लक्ष द्यायचं आहे की ही मुदत आता 29 एप्रिल नसून आता आपणास अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 14 मे 2026 करण्यात आली आहे. इथे आपण बघू शकाल, म्हाडा लॉटरीचा तपशील आपणास दिसून जाईल. अर्ज करण्यास मुदत वाढ मिळाली आहे. 14 मे 2026 पर्यंत आपणास अर्ज करण्यात येण्यात आहेत आणि याची सोडत ही 5 जून 2026 रोजी निघणार आहे. एकूण घरे ही 2,640 आहेत आणि ती विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली, चेंबूर इत्यादी भागात आहेत. किंमत श्रेणी 29 लाख EWS कॅटेगरी करता आहे. तर हा एक आपला चौथा महत्त्वाचा विषय होता की म्हाडामधील घर मिळवण्यासाठी ज्या यांनी अर्ज केले आहेत त्यांनी आपली आता अर्ज करायची शेवटची मुदतची 14 मे आहे. तर इकडे पण सगळ्यांनी लक्ष द्यायचे आहे. तर ह्या 4 गोष्टी होत्या की ज्या आता आपल्याला मी सांगितल्या आहेत. RT, लाडकी बहीण, परत 11वी प्रवेश प्रक्रिया आणि 11वी प्रवेश प्रक्रिया, परत म्हाडा. तर ह्या सर्व चार गोष्टींची शेवटची मुदत ही बऱ्यापैकी विषयांची मुदत ही 30 एप्रिल 2026 आहे. फक्त म्हाडाची मुदत ही काल रात्री 12 नंतर वाढलेली असून ती 14 मे 2026 केली आहे. अगोदर ही मुदत 29 एप्रिल 2026 म्हणजे आजचा लास्ट दिवस होता. तरी आपण या 4 विषयांना गांभीर्याने घ्यायचं आहे आणि वेळेमध्ये आपले अर्ज भरणे असेल किंवा ॲडमिशन घेणे असेल किंवा फॉर्म भरणे असेल, नोंदणी करणे असेल, या सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यायच्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, पालक मित्रांनो आणि म्हाडासाठी लॉटरी घेणाऱ्या नागरिकांनो, या सर्वांना जर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण या माझ्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. थँक्यू.